ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित श्री कृष्ण प्रताप. मागील भाग पुढे चालू. 7वे तुळशीदळ. एकदा नारद मुनी कृष्ण दर्शनार्थ द्वारकेला गेले असता कृष्ण पूजा करीत आहे असे सेवकाकडून त्यांना समजले. म्हणून ते बराच वेळ बाहेरच उभे राहिले. पूजा आटोपून कृष्ण बाहेर आल्यावर कृष्णास वंदन करून नारदांनी प्रश्न केला की, देवा, आम्ही भक्त मंडळी तुझी पूजा करीतो, परंतु तू कोणाची पूजा करतोस? त्यावर कृष्ण म्हणाला, तुम्ही माझी पूजा केल्यावर मला तुमची पूजा करावीच लागते. हे पहा, मी कोणाची पूजा करतो ते. असे म्हणून नारदांचा हात धरून कृष्णाने त्यांना देव्हाऱ्याजवळ नेले. त्या समयी प्रल्हाद, नारद, पराशर, वाल्मिक, अक्रूर, उद्धव, अर्जुन इत्यादी भक्तगणांच्या प्रतिमा त्यांना दिसल्या. त्यानंतर ते सत्यभामेकडे आले. त्यांना पाहताच तिला अत्यंत आनंद झाला. तिने त्यास बसावयास आसन दिले. फार दिवसापासून तिच्या मनात एक प्रश्न घोळत होता. तो यावेळी तिने मांडला. ती म्हणाली, मुने, जन्मोजन्मी कृष्णच माझा पती व्हावा तर मला कोणते व्रत करावे लागेल? हे तिचे बोलणे ऐकून नारदांना हसू आवरेना. कारण सध्या आपल्याला साक्षात परमात्मा भेटला आहे, तेव्हा याच जन्मी आपण जन्ममरणातून मुक्त व्हावे अशी अपेक्षा करण्यापेक्षा ही अजून पुष्कळ जन्म घेण्याची इच्छा करत आहे. बेडूक रात्रंदिवस कमळाजवळ राहत असून तो जसा कमळातील मकरंदाला न जाणता चिखलात राहण्यातच आनंद मानतो, त्याप्रमाणे कृष्णकृपा संपादन करून अखंडानंद भोगण्याची चालून आलेली संधी दवडून अजून अज्ञात अंधकारातच चाचपळत राहण्याचा ही प्रयत्न करीत आहे असे त्यांना वाटले. सत्यभामा ही मागील जन्मी अहिरावणाची पत्नी चंद्रसेना होती. तिने श्रीरामचंद्राच्या सहवासाची जेव्हा इच्छा केली तेव्हा रामाने तिला, या अवतारात माझे एक पत्नी व्रत आहे, तेव्हा पुढील अवतारात मी कृष्ण होईन, त्यावेळी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करीन असे वचन दिले होते. त्यामुळे कृष्ण तिची प्रत्येक गोष्ट मान्य करीत आला. त्याचप्रमाणे पावलोपावली युक्तीने तिची खोड मोडण्यासही त्याने कमी केले नाही. परंतु कृष्णाची ही खोबी तिच्या लक्षात न आल्यामुळे आपल्या वडिलांनी शमंतक मणी दिला आहे. रोज त्यापासून 5 तोळे सोने मिळते. या कारणास्तव कृष्ण सर्व बायकांपेक्षा माझ्यावर विशेष प्रेम करतो अशी जी तिची समजूत झाली होती ती दिवसेंदिवस दृढ होत गेली. त्यामुळे ती सदा अभिमानात गर्क असावयाची. हे जाणून नारदांनी तिच्या म्हणण्याला जोर दिला. ते म्हणाले, भामे, या जन्मी जे आपण दान देतो ते पुढच्या जन्मी 1000 पटीने आपणास मिळते असा शास्त्राचा आधार आहे. तेव्हा या जन्मी जर तू कृष्णाला दान दिलेस तर जन्मोजन्मी कृष्णच तुझा पती होईल. मात्र दानधर्म करीत असता मनात कोणताही किंतु असू नये. गाजावाजा न करता दान करावे. तसेच दान करण्याचा विचार मनात आला की क्षणाचाही विलंब न लावता काम उरकून घ्यावे. त्यावर सत्यभामा म्हणाली, मुने, तुमच्या सांगण्याप्रमाणे मी खरोखर मनात काही किंतु न आणता या क्षणाला दान देण्यास तयार आहे. पण असले दान घेणार कोण? मला वाटते तुम्हालाच दान द्यावे. पण तुम्ही घेण्यास तयार आहात का? नारद म्हणाले, भामे, कृष्णाला दान घेण्यास कोण तयार होणार नाही? हे दान काय सामान्य आहे? जो त्रिभुवनाचा पती कृष्ण रूपाने खास दुष्टांचा संहार आणि सुष्टांचे रक्षण करण्यासाठी मृत्यूलोकात अवतरला आहे, तो केवळ दान घेण्याच्या निमित्ताने जर आपलासा होतो, तसेच त्याच्या दानाने तुझी इच्छा सफल होऊन तुझे कल्याण जर होणार आहे, तर दान न घेता मला राहावेल तरी कसे? पण भामे, विलंब लावशील
तर मात्र तुझा हेतू तडीत जाणार नाही कारण मला स्वर्गात जाण्याची घाई आहे. त्यावर तिने कृष्णाला अभ्यंग स्नान करविले आणि वस्त्रालंकाराने सजवून नारदांना दान दिले. लगेच नारद म्हणाले, कृष्णा, आता तू माझ्या ताब्यात आलास, तेव्हा खाकेत सांबळी घे आणि हातात विणा घेऊन वाट चालायला लाग. मात्र तार सांभाळ धक्का लागून तुटेल, कारण आजच प्रथम तू विणा हाती घेतली आहेस. त्यावर नारद तेथून निघाले. जाता जाता बोला, मुकुंद माधव जय घनश्याम, देवकी नंदन राधे श्याम, राधे श्याम राधे श्याम, श्याम सुंदर राधे श्याम, नंद किशोर राधे श्याम, भक्त मनोहर राधे श्याम, पतित पावन राधे श्याम, मदन मोहन राधे श्याम, शेष शयन राधे श्याम. बोला मुकुंद माधव जय घनश्याम, दुःख विमोचक राधे श्याम, विघ्न विनाशक राधे श्याम, प्रेमकाशक राधे श्याम. बोला मुकुंद माधव जय घनश्याम, जगदारंभ राधे श्याम, राधा वल्लभ राधे श्याम, भक्ता सुलभ राधे श्याम. बोला मुकुंद माधव जय घनश्याम, त्रितापहरण राधे श्याम, यदुकुलभूषण राधे श्याम, रुक्मिणी रमण राधे श्याम. बोला मुकुंद माधव जय घनश्याम, देवकी नंदन राधे श्याम. याप्रमाणे हरे गुणगान करीत नारद वाट चालू लागले. त्यांच्या पाठोपाठ कृष्ण चालला. एकाने नारदांना विचारले, तुम्ही दोघे जण घाईघाईने कोणीकडे चाललात? नारद म्हणाले, आज मला सत्यभामेने कृष्णास दान दिले आहे, म्हणून माझे ओझे त्याच्याकडे देऊन त्याला मी घरी घेऊन चाललो आहे. दुसऱ्या क्षणाला ही बातमी गावभर पसरली. कृष्ण स्त्रियांना ही गोष्ट कळताच त्या भराभर सत्यभामेच्या महालात चालल्या. महालात प्रवेश करताच जांबुवंती म्हणाली, काय ग भामे, कृष्णावर तुझा एकटीचाच हक्क आहे की काय? म्हणे जन्मोजन्मी पती व्हावा म्हणून कृष्ण नारदान दान दिला. खरोखर लाज कशी वाटली नाही कोण जाणे. पुढच्या आशेने आयता मिळालेला सहवास गमावून बसलीस. अशा तुझ्या करणीला हसावे की रडावे? अगं, तू स्वतः पती सुखाला मुकलीस ते मुकलीस आणि आम्हा सर्वांचे सुख पण बुडविलेस. याप्रमाणे प्रत्येक स्त्रीने तिला बोलून बोलून पुरे करून सोडले. इतक्यात देवकी तेथे आली. ती म्हणाली, भामे, कृष्ण केवळ तुझ्याच ताब्यात आहे असे तू समजलीस काय? ज्याला मी 9 मास वाहिला त्यावर माझा ते मात्रही हक्क नाही वाटते. अगं, मी त्याची जन्म दिलेली आई जवळ असता मला न विचारता ही गोष्ट तू केलीस तरी कशी? खरोखर तू बया मोठी धाडसी आहेस, म्हणून तर तुझ्याकडून अशी करणी घडली. जर तूच एकटी कृष्णाची बायको असतीस तर गोष्ट वेगळी होती. 16,000 कृष्ण स्त्रिया असता कोणासही न कळत पतीला दान देणारी तू कोण ग? देवकीचे बोलणे ऐकून सत्यभामेने मान खाली घातली. कोणीकडून आपणास आज ही दुर्बुद्धी सुचली असे तिला वाटले. इतक्यात ही गोष्ट बळीरामाच्या कानावर गेली. तो वसुदेव, उद्धव, उग्रसेन व अक्रूर यांसह नारदांचा पाठलाग करण्यासाठी धावला. दुरून नारद दिसताच बळीराम म्हणाला, अहो मुने, जरा थांबा. नारद थांबले. आमच्या कृष्णाला कोठे घेऊन चाललात? असे त्याने विचारताच कृष्णाकडे बोट दाखवून नारद म्हणाले, सत्यभामेने याला दान दिल्यामुळे आजपासून हा माझा झाला आहे. तेव्हा मी जिकडे जाईन तिकडे यास नेणे मला भाग आहे. त्यावर वसुदेवाने नारदांची प्रार्थना केली आणि म्हणाला, मुने, सत्यभामा फार भोळी आहे, तशीच ती अज्ञान आहे. तेव्हा आमचा कृष्ण आम्हाला परत द्या. कृष्णाऐवजी तुम्हाला आम्ही वाटेल ती वस्तू देण्यास तयार आहोत. हवे तर कृष्णाच्या भारंभार आम्ही तुम्हाला सोने देऊ. बरे तर, असे म्हणून नारद परत फिरले. वाड्यात येताच उद्धवाने तराजू लावला आणि एका पारड्यात कृष्णाला बसविले. नंतर
तो कृष्ण स्त्रियांना उद्देशून म्हणाला, तुम्ही सर्वजणी या दुसऱ्या पारड्यात कृष्णाच्या भारंभार सोने आणून घाला आणि ते नारदांना देऊन तुम्ही कृष्णाला सोडवून घ्या. इतक्यात सत्यभामा तेथे आली आणि म्हणाली, माझ्याजवळ सोने पुष्कळ आहे, तेव्हा मी एकटीच कृष्णाला सोडवून घेईन. त्यावर तिने घरातील सर्व सोने आणून पारड्यात घातले, तरी कृष्णाचे पारडे थोडेसुद्धा हलेना. त्यावर तिने अंगावरचे पण सर्व दागिने पारड्यात घातले, तरी पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. इतक्यात बळीरामाच्या सांगण्यावरून इतर स्त्रिया आपापले दागिने घेऊन आल्या. त्यांच्या दागिन्याने पण कृष्णाचे पारडे जरासुद्धा हलले नाही. तेव्हा यापुढे उपाय काय म्हणून कृष्ण स्त्रिया उदास झाल्या. देवकी तर नारदांचे चरणी मस्तक ठेवून स्पुंदून स्पुंदून रडू लागली. ती म्हणाली, मुने, बायकोने स्वतः नवऱ्याला दान दिले हे आजवर मी कधी पाहिले नाही किंवा ऐकलेही नाही. जगातील हे पहिलेच उदाहरण असेल तर कोण जाणे. मुने, आता माझ्याकडे पहा आणि काही करा, परंतु माझा पुत्र मला द्या. नारद म्हणाले, अजून एकटी रुक्मिणी राहिली आहे की, तिला बोलावणे पाठवा, तिच्या सोन्याने काय होते ते पाहू. रुक्मिणीच्या अंगावर मंगळसूत्राशिवाय दुसरा दागिना नव्हता. कृष्णदानाच्या वार्तेची तिला काहीच माहिती पण नव्हती. नारदांच्या सांगण्यावरून उद्धव रुक्मिणीकडे गेला आणि त्याने तिला थोडक्यात सर्व हकीकत सांगितली. तेव्हा ती किंचित हास्यवदन करून घाईघाईने तुळशी वृंदावनाकडे गेली आणि तुळशी दळ तोडून घेऊन ते तिने एका ताटात ठेविले व ते वस्त्राने झाकून घेऊन ती त्या ठिकाणी आली. तिने तराजूला 3 प्रदक्षिणा घातल्या आणि कृष्णास वंदन करून सोन्याऐवजी तुळशीपत्र पारड्यात ठेविले. त्या क्षणी पारडे बरोबर झाले. कृष्णाला काय आवडते हे उद्धव जाणत होता. तो म्हणाला, भक्तीची आवड भारी प्रभूला, गोपाळांचा भाव जाणुनी खाई शिळी भाकरी. रुज युवतीस्त मथुरापुरी, खेळे दुडिया माझारी. रुक्मिणीच्या एका तुळशी दलाने तुळीला गिरीधारी. एका तुळशी दळाने पारडे बरोबर झालेले पाहून सत्यभामा आश्चर्यचकित झाली. यावेळी तिचा अभिमान जमीनदोस्त झाला. त्यानंतर सत्यभामेसह सर्व स्त्रिया आपापले दागिने काढून घेण्यात गुंतल्या आणि रुक्मिणी मात्र कृष्णाला भूक लागली असावी म्हणून भोजनाकरता त्याला बोलावून घेऊन घरात गेली. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.